Good afternoon, everyone. Today we will see the practical full wave controlled rectifier with R and RL load. Now you are seeing the image which is available in our image of kit which is available in our laboratory. Here full wave rectifier is of center tap configuration, means it uses two SCRs. One will conduct for each half cycle, and for triggering of this SCR there is circuit, that is UJT triggering circuit. We have already seen this firing circuit. In firing circuit, this is the bridge rectifier, then this is current limiting resistor, then this is Zener diode, and then this is UJT as a relaxation oscillator. And we get two gate pulses which are given to SCR1 and SCR2. Now in this experiment we will see single phase full wave controlled rectifier with resistive load, with inductive load without freewheeling diode, and with inductive load with freewheeling diode. Now this kit can be used as half wave or full wave. There is a knob, this knob. If we make knob in upward direction, then it is used as a half wave, and if we want to use it as a full wave, then knob must be in downward direction. Now now we are conducting the experiment of full wave, so this knob is must to be in downward direction. Then we have to connect here one wire or link. Then we can see output at this L, where we can connect CRO or DSO. Now there is we can use इंडक्टर और म्हणजे आपण इंडक्टर वापरू पण शकतो आणि नाही पण. इथं बघा, इथं जर बघितलं तर चोक म्हटलेलं आहे. जर तुम्हाला इंडक्टर वापरायचा असेल तर हा नॉब असा वरती न्यायचा, आणि जर नसेल वापरायचा तर हा नॉब खाली आणायचा. त्याच्यानंतर विथ फ्रीव्हीलिंग डायोड आणि विदाऊट फ्रीव्हीलिंग डायोड असे दोन कन्सेप्ट आहेत. जर तुम्हाला असं वाटत असेल की फ्रीव्हीलिंग डायोड वापरावं इंडक्टन्ससाठी, तर विथ फ्रीव्हीलिंग डायोड हा इथं न्यायचा, नसेल तर हा नॉर्मलला आणायचा. आता याचं जे सेटअप आहे ते लॅबमध्ये रेडी आहे. फक्त तुम्हाला इथं काय जोडायची, एक लिंक, आणि ह्या दोन वायरमध्ये काय जोडायचं आहे तुम्हाला, तर DSO जोडायचा आहे. ह्या दोन वायरमध्ये काय जोडायचं आहे तुम्हाला, तर DSO जोडायचा आहे. या प्रॅक्टिकलचं मेन एम काय आहे, तर बाय चेंजिंग फायरिंग अँगल ऑफ SCR वी कॅन चेंज आउटपुट व्होल्टेज. म्हणजे आपल्याला ते बघायचं आहे की आउटपुट व्होल्टेज कसं चेंज होतं. याचं आपण ॲप्लिकेशन कशासाठी वापरू शकतो, तर आपण याने DC मोटरचं काय करू शकतो, स्पीड कंट्रोल करू शकतो. बरोबर. आता आपण एक्सपेरिमेंटला काय करूयात, सुरुवात करूयात. ती सुरुवात करण्याऐवजी अगोदर हा एक्सपेरिमेंट नंबर किती आहे, एक्सपेरिमेंट नंबर 10 आहे. एक्सपेरिमेंट नंबर किती आहे, 10 आहे. या एक्सपेरिमेंट नंबर 10 मध्ये आता तुम्हाला अगोदर काय काढावं लागेल, त्याचा ट्रूथ टेबल काढावा लागेल. ट्रूथ टेबल जर तुम्ही नीट बघितला तर त्याच्यात काय आहे, तर फायरिंग अँगल आहे, नंतर आउटपुट व्होल्टेज मेजर्ड आणि कॅल्क्युलेटेड आहे. जर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज जर कॅल्क्युलेशनने काढायचं असेल तर तुम्ही ते कसं काढू शकता, तर VDC इज इक्वल टू VM अपॉन पाय इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस अल्फा. हा अल्फा म्हणजेच काय असतो, तर फायरिंग अँगल असतो. अल्फा म्हणजेच काय असतो, हा फायरिंग अँगल असतो. आता आपण ॲक्च्युअल प्रॅक्टिकल इथं परफॉर्म करणार आहोत. ह्या ज्या तुम्हाला ब्लॅकबोर्डवरती ज्या डायग्रॅम दिसत आहेत, त्या पहिली जी डायग्रॅम आहे ती फुल वेव्ह रेक्टिफायर विथ रेजिस्टिव्ह लोड, दुसरी डायग्रॅम आहे ती फुल वेव्ह रेक्टिफायर विथ RL लोड, आणि तिसरी जी डायग्रॅम आहे ती फुल वेव्ह रेक्टिफायर विथ RL लोड अँड फ्रीव्हीलिंग डायोड. आता याच्या ज्या वेव्हफॉर्म आहेत त्या बघण्यासाठी आपण काय वापरणार आहे, DSO म्हणजे डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. हे CRO पेक्षा ॲडव्हान्स आहे. याच्यात तुम्ही वेव्हफॉर्म सुद्धा सेव्ह करू शकता. आता याची जी प्रोब आहे, हे बघा, आता याला काय म्हणायचं, तर CRO ची
प्रोब म्हणायचं. तुम्ही जर इथं बघितलं, एक मिनिट, तुम्ही जर इथं बघितलं तर तुम्हाला हे जवळून दिसेल जरा. ही आहे ती काय आहे, CROची काय आहे, ही प्रोब आहे. आता पहिल्यांदा तुम्ही जेव्हा हा हा DSO जेव्हा तुम्ही चालू कराल तेव्हा ही प्रोब चेक करायची. ती कुठं चेक करायची, तर जे पॉझिटिव्ह आहे ते इथं वरती, इथं बघा तुम्हाला स्क्वेअर वेव्हचं हे दिसेल, आणि निगेटिव्ह आहे ती त्याच्या खाली इथं. जर व्यवस्थित स्क्वेअर वेव्ह आली तर काय म्हणायचं, ती प्रोब काय आहे, चालू आहे. समजा तुम्ही असं पण बघू शकता, तुम्हाला दिसेल इथं काय आलेली, व्यवस्थित स्क्वेअर वेव्ह आलेली दिसेल. ही स्क्वेअर वेव्ह आली याचा अर्थ काय, ही प्रोब व्यवस्थित चालू आहे. आता ही जी प्रोब आहे ती तुम्हाला कुठं कनेक्ट करायला सांगितली, तर इथं जे रेड कलरचा नॉब आहे तिथं, आणि दुसरी जी पिन आहे ती काय करायची आहे, तुम्हाला ग्राउंड करायची आहे. त्याच्यावरतीच एक नॉब आहे बघा, ब्लॅक कलरचा नॉब आहे, आणि हा कुठला नॉब आहे, रेड कलरचा नॉब आहे. बघा दिसतंय का सगळ्यांना, किंवा आपण ते असं करूयात. तुम्हाला दिसेल ती प्रोब कुठं कनेक्ट केली आहे ती. आता समजा आपण याला चालू केलं, चालू करण्या अगोदर आपण कुठला एक्सपेरिमेंट करतोय ते बघायचं. तो एक्सपेरिमेंट करत असताना इथं दोन आहेत, एक हाफ वेव्ह आणि एक फुल वेव्ह. हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह. आता आपण फुल वेव्हचा एक्सपेरिमेंट करतोय. जर हे वरती घेतलं तर हाफ वेव्ह, खाली घेतलं तर फुल वेव्ह. त्याच्यानंतर इथं आहे चोक आणि नो चोक. म्हणजे आपण इंडक्टर वापरणार असतो तर चोकला द्यायचं, नसेल तर नो चोकला. त्याच्यानंतर फ्रीव्हीलिंग डायोड आणि नॉर्मल. जर डायोड नसेल वापरणार तर नॉर्मलला, बरोबर. त्याच्यानंतर इथं ह्या DSO वरती ऑटो बटन आहे ते प्रेस करायचं. ऑटो बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला अशी वेव्हफॉर्म दिसते सगळ्यांना. वेव्हफॉर्म ही आहे फुल वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ रेझिस्टिव्ह लोडची वेव्हफॉर्म आहे. फुल वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ कशाची वेव्हफॉर्म आहे, रेझिस्टिव्ह लोडची आहे. समजा तुम्ही चोक वापरला तर ते निगेटिव्ह गेलं पाहिजे. इथं ॲक्च्युली त्याचा इंडक्टर थोडा हे झाल्यामुळं ते निगेटिव्ह जात नाही. विथ फ्रीव्हीलिंग डायोड जर घेतलं तर तशीच वेव्हफॉर्म येते. याच्यानंतर आपल्याला याचा फायरिंग अँगल मोजायचा आहे. आता फायरिंग अँगल मोजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, असं तुम्हाला दिसतंय हे सगळ्यांना. आता याचा फायरिंग अँगल मोजताना लक्षात ठेवायचं, सायकल कुठून चालू होते ते बघायचं. समजा इथून इथपर्यंत ते मोजायचं किती आहे ते, 1 2 3 आणि 4. म्हणजे 4 मोठ्या रे इथं बघा, 1 2 3 आणि 4. म्हणजे 4 मोठ्या रेषांचं मिळून एक काय तयार होते, हाफ सायकल तयार होते. काय तयार होते, एक हाफ सायकल. एक हाफ सायकल किती डिग्रीचं असतं, तर 180. मग याला कितीने डिवाइड करायचं, 4ने. म्हणजे 180 डिवायडेड बाय 4 म्हणजे किती आलं आन्सर याचं बघा, 45 आलं. म्हणजे एका मोठ्या रेषेची किंमत किती आली, 45 आलं. आता ती जी लाईन आहे, मोठी लाईन, ती डिवायडेड बाय 5 पार्ट्स आहे. म्हणजे एका रेषेची किंमत किती आली, 45 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती येणार, 9. म्हणजे एका लहान रेषेची किंमत किती आली,
तर 9 आली. म्हणजे आपण जर इथून इथं छोटीशी एक लाईन दिसते ती बघितली तर त्याची व्हॅल्यू किती असणार आहे? 9 असणार आहे. आता समजा तुम्ही हा नॉब वापरून इथं बघा हा नॉब दिसतोय, हा P1 लिहिलेला नॉब दिसतोय, हा वापरून फायरिंग अँगल काय करू शकता? चेंज करू शकता. बघा इकडं वेवफॉर्म काय झाली ती चेंज झालेली दिसते. आता आपण याची रिडिंग घ्यायची आहे. रिडिंग घेताना महत्त्वाचं काय आहे तर फायरिंग अँगल मोजणे. परत एकदा मी कॅल्क्युलेशन सांगतो. इथून सुरुवात करायची ह्या लाईनपासून, जिथून तुमचं सायकल चालू होते ते या लाईनपर्यंत जिथं संपतंय. बघायचे किती मोठ्या लाईन आहेत, 1 2 3 4. 1 हाफ सायकल विल बी 180. 180 डिवायडेड बाय 4 45. म्हणजे एका मोठ्या रेषेची किंमत किती आली? 45. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर त्या मोठ्या लाईनमध्ये छोट्या छोट्या 5 काय आहेत तर बारक्या लाईन आहेत. मग परत 45 डिवायडेड बाय 5 किती येणार आहे ते 9 डिग्री. म्हणजे एका छोट्या लाईनची किंमत किती आली इथं? 9 डिग्री आली. इथं बघा तुम्हाला लाईन दिसत असेल छोटी लाईन, त्याची किंमत किती आली? 9 डिग्री आली. आता इथं अँगल किती आला? 45. आता आपण आउटपुट व्होल्टेज चेक करायचं आहे, त्यासाठी काय वापरायचं आहे तर हा मल्टीमीटर वापरायचा आहे. काय वापरायचं आहे? हा मल्टीमीटर वापरायचा आहे. या मल्टीमीटरवर आता हा आहे तो रेक्टिफायर आहे. मग रेक्टिफायर काय करतो तर एसीचं कन्व्हर्जन कशात करतो? डीसीमध्ये. म्हणून हे कशावर ठेवायचं? डीसी व्होल्टवर ठेवायचं. आणि जिथं तुम्ही आत्ता DSO जोडलाय तिथं ते व्होल्टेज काय करायचं? चेक करायचं. इट शोईंग 13 व्होल्ट. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर इट इज शोईंग 12.96 व्होल्ट दाखवते ते. ठीक आहे, 12.9 13.10 दाखवते हे बघा. ठीक आहे, मग ते रिडिंग लिहायचं. फायरिंग अँगल 45, आउटपुट व्होल्टेज एवढा. त्याच्यानंतर काय करायचं? परत चेंज करायचं. चेंज केल्यानंतर परत फायरिंग अँगल मोजायचा. आता हा फायरिंग अँगल मोजताना इथं पोझिशनचं बटन आहे, ते तुम्ही इकडं तिकडं ती वेवफॉर्म करू शकता. तो फायरिंग अँगल मोजताना परत इथून सुरुवात करायची. परत बघायचं 1 2 3 4 4चंच राहिलेलं आहे. 180 डिवायडेड बाय 45 45 डिवायडेड बाय 5 म्हणजे एका लाईनची किंमत किती आली? 9 डिग्री. तशा किती लाईन आहेत ते बघायचं. 5 आणि 5 10. 10ला एक लाईन काय आहे? कमी आहे. तुम्ही जर नीट बघितलं तर ते तुम्हाला दिसेल. 10ला एक लाईन काय आहे? इथं बघा, इथं बघा, इथून सुरुवात केली तर 10 लाईन होतात, एक लाईन कमी आहे. म्हणजे किती झालं? 9 इंटू 9 किती आलं? 81. म्हणजे आता फायरिंग अँगल किती आहे तुमचा? 81 आहे. त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज किती येणार आहे ते चेक करायचे. किती दाखवते? 9.85. 9 किती दाखवते? 85. याचा अर्थ काय तर फायरिंग अँगल वाढला तर तुमचा आउटपुट व्होल्टेज काय होते? कमी होते. अशी रीडिंग तुम्हाला फायनल एक्झामला घ्यायची आहे. हा काय आहे? DSO. हे किट आहे आपलं. ही लिंक जोडायची, त्याला प्रोब फक्त आउटपुटला जोडायची. असा आपला हा एक्सपेरिमेंट होता. विथ रेझिस्टिव्ह लोड, विथ इंडक्टिव्ह लोड, विथ RL लोड तुम्ही घेऊ शकता याच्यावरून रीडिंग.